पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे महाराष्ट्रातले अनेक पर्यटक काश्मीरला अडकले होते। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काश्मीरमध्ये गेले आणि या पर्यटकांना घेऊन मुंबईत दाखल झाले होते। त्यामुळे हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला अशा आशयाचे फलक शिवसेना भवनच्या समोरच लावण्यात आले। आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी। शिवसेना भवनासमोर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कौतुकाचा एक बॅनर लावला आहे आणि बॅनरची चर्चा होऊ लागली आहे। हा बॅनर नेमका श्रेयवादाचा आहे का अशा पद्धतीची चर्चा जी आहे ही होऊ लागलेली आहे। कारण का पहलगाम इथे जो दहशतवादी हल्ला झाला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील पर्यटक हे अडकून पडले होते आणि या पर्यटकांच्या मदतीला एकनाथ शिंदे यांची टीम कार्यरत होती। स्वतः एकनाथ शिंदे हे पहलगाम या ठिकाणी पोहोचले होते आणि पर्यटकांची भेट घेऊन अनेक पर्यटकांना त्यांनी महाराष्ट्रात स्पेशल विमानानं जे आहे हे मुंबईत आणलं होतं, त्यांच्या घरी सोडलं होतं आणि त्याच अनुषंगानं त्यांच्या कौतुकाचा बॅनर जो आहे हा सेना भवनासमोर लावण्यात आलेला आहे। हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला सह्याद्री पुत्र अशा पद्धतीचा हा बॅनर पश्चिम महाराष्ट्र युवा प्रतिष्ठान यांच्याकडनं लावण्यात आलेला आहे। त्यामुळे नेमका हा बॅनर कौतुकाचा आहे की श्रेयवादाचा आहे अशी आता चर्चा होऊ लागलेली आहे आणि याच बॅनरची चर्चा आता अनेक ठिकाणी होऊ लागलेली आहे। कारण का एकीकडे आज भाजपनं हिंदुत्वाचा नारा देत संपूर्ण महाराष्ट्रभरात बॅनर लावलेले आहेत, तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या कौतुकाचा सह्याद्री पुत्र म्हणून शिवसेना भवनासमोर बॅनर लावण्यात आलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव नाईकसह विशाल पाटील, NDTV मराठी, मुंबई।